Hello friend, welcome back in SYBA class in the subject of research methodology in economics. अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या अर्थशास्त्रीय संशोधनाच्या पद्धती या स्किलच्या विषयामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधन आराखडा, त्याचा अर्थ आणि त्याचा तज्ज्ञांच्या व्याख्यांबद्दल अध्ययन केलं. या व्हिडिओमध्ये आपण संशोधन आराखड्याची आवश्यकता काय असते याबद्दल चर्चा करणार आहोत. नेसेसरी ऑफ रिसर्च डिझाईन. जसं मी संशोधन आराखड्याचा अर्थ समजवत असताना आपल्याला आपल्या घराचं उदाहरण दिलं. घर बांधण्यासाठी आपल्याला आधी कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल आधी माहिती करून घ्यायची असते. आपण जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत असू तर आपल्याला आपल्या पगाराच्या माध्यमातून किंवा पगाराच्या बेसवर किती गृहकर्ज मिळणार आहे याचा सुद्धा अंदाज घ्यावा लागतो. त्यानंतर आपल्याला आपला घर हे कुठल्या ठिकाणी तयार करायचं आहे किंवा फ्लॅट विकत घ्यायचा आहे ते ठरवावं लागतं. म्हणजे आपल्याला घराची निर्मिती करत असताना लोकेशन, त्याचा प्लेस, खेड्यामध्ये, अर्बन एरियामध्ये, शहरामध्ये आणखी शहराच्या सेंट्रलमध्ये, मध्यवर्ती भागामध्ये का शहराच्या बाहेर उपनगरामध्ये, अशा विविध बाबींचा नुसतं घर हा शब्द आपल्या डोळ्यासमोर आला की त्या अनुषंगानं आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीचा, आपल्या लोकेशनचा, या सर्व बाबींचा विचार करावा लागतो. आपल्याला एकदा आपली आर्थिक घडी समजली की आपल्याला 10 लाखाचं कर्ज घ्यायचं आहे, 20 लाखाचं घ्यायचं आहे, 50 लाखाचं घ्यायचं आहे, पुण्यात घर घ्यायचं आहे, मुंबईमध्ये घर घ्यायचं आहे, दिल्लीमध्ये घर घ्यायचं आहे किंवा आपल्याला गावी घर बांधायचं आहे. अशा पद्धतीने आर्थिक आणि स्थानाविषयीची एकदा कल्पना आली की आपण त्या आराखड्यानुसार आपली पुढची वाटचाल करतो. म्हणून जोपर्यंत आपल्याला आपल्याकडे असणारी आर्थिक क्षमता आणि आपली उपयोगिता, घराच्या संदर्भामध्ये आपण आपली युटिलिटी किती आहे, आपले घरातले लोक किती आहेत, घरामध्ये 2 आणि 2 असे 4 जण असतील तर 2 बेडरूम, 1 किचन, 1 हॉल आणि पाहुण्यांसाठी एखादा गेस्ट रूम, ही आपली नीड झाली, आपली युटिलिटी झाली. याच्यासाठी लागणारा साधनसामुग्री, याच्यासाठी लागणारा प्लॉट एरिया, याच्यासाठी लागणारा आपली आर्थिक क्षमता यांची जुळवाजुळव करून आपण हे 2 बेडरूम आणि गेस्ट रूम, हॉल आणि किचन याची निर्मिती करू शकतो. म्हणजे या पद्धतीने आपण आपल्या युटिलिटीप्रमाणे, घर मोठं असेल, लोकांची संख्या जास्त मोठी असेल तर आपण डबल टिबल मजली किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्याला ते तशा फ्लॅटची खरेदी करता येऊ शकते. म्हणजे अशा रीतीने आपल्या आर्थिक आवकनुसार आणि आपल्याला लोकांच्या, कुटुंबातील सदस्यांच्या गरजेप्रमाणे आपली युटिलिटी निर्माण होत असते. त्याच पद्धतीने आपल्याला संशोधनाच करायचं असेल तर त्याचा आराखडा अत्यंत आवश्यक असतो. जोपर्यंत आपण जो विषय निवडलेला आहे त्या विषय समस्येप्रमाणे त्या संशोधन हे पुढे सरकत कसं जाईल, कशी डेव्हलपमेंट होत जाईल आणि त्याचा शेवट आपल्याला कसा करता येईल, या संदर्भामध्ये आपल्याला योग्य त्या पद्धतीचं एक नियोजन करावं लागतं. एक कच्चा ड्राफ्ट तयार करावा लागतो.
तो कागदावर घ्यावा लागतो आणि त्या पद्धतीने आपल्याला वास्तव रूपामध्ये कागदावरचं नियोजन वास्तवतेमध्ये आणण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने वाटचाल करावी लागते. संशोधन आराखड्याचंही तसंच आहे की का पाहिजे संशोधन आराखडा, असंच का होणार नाही. म्हणजे एक आणखी सिंपल एक्झाम्पल आपल्याला द्यायचं म्हटलं तर आपण असं विचार करू शकतो की आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे. गावाला जाण्यासाठी, एखाद्या शहरात जाण्यासाठी किंवा मुंबईला जायचं आहे असं आपण जर म्हटलं तर मग मुंबईला जाण्यासाठी आपल्याला किती प्रकार, किती पर्याय आहेत. त्या पर्यायापैकी आपण कोणता पर्याय कमीत कमी वेळेचा आहे, कमीत कमी श्रमाचा आहे, कमीत कमी पैशात आहे, कमीत कमी रिस्कचा आहे, हा निवडणार आहोत. पर्यायांमध्ये जर आपण म्हटलं की तुम्हाला स्वतःच्या व्हेकलने जायचं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं आहे, रेल्वेने जायचं आहे, विमानाने जायचं आहे, पायी जायचं आहे, अनेक पर्याय. या पर्यायांमध्ये तुम्ही कोणता पर्याय निवडतात हे तुमच्याकडे असणाऱ्या आर्थिक क्षमतेवर डिपेंड आहे, तुमच्याकडे असणाऱ्या वेळेवर डिपेंड आहे. तुमच्याकडे कमी वेळामध्ये पोहोचायचं असेल तर फ्लाईट आहे, पण फ्लाईटसाठी आपल्याला जादा पैसे मोजावे लागतात. आपल्याकडे पैसे कमी आहे पण वेळ अधिक लागणार आहे, म्हणून आपल्याला रेल्वे आणि बस हे 2 पर्याय आहे. म्हणजे अशा रीतीने मुंबईला जाण्यासाठी मार्ग माहिती असले पाहिजे, पर्याय माहिती असले पाहिजे, आर्थिक क्षमता माहिती असली पाहिजे. म्हणजे घरून आपण निघून कशा पद्धतीने मुंबईला पोहोचू याला आपण आपल्या प्रवासाचं नियोजन असं म्हणतो, प्रवासाचा आराखडा असं म्हणतो. का आपण कुठल्याही ट्रेनमध्ये बसणार आहे, कुठल्याही गावावरून बसणार आहे, कितीही पैसे नसले तरी त्याचा विचार करणार नाही आहोत आपण. म्हणजे पैसे आहेत नाही आहेत याचा विचार न करता डायरेक्ट विमानात जाऊन बसणार आहोत का, किंवा रेल्वेत जाऊन बसणार आहोत का, आपण बसमध्ये जाऊन नाही. या सर्व बाबींची आपल्याला आधी आपण ठरवलं, आपलं उद्देश ठरला की मुंबईला जायचं आहे, तर त्या उद्देशपूर्तीसाठी आपल्याला अनेक प्रकारच्या तयाऱ्या कराव्या लागतात. सोबत जाताना किती दिवसाचा मुक्काम आहे, किती बॅग किती भरायची आहे, कपडे किती घ्यायचे आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था काय आहे, तिथे आपल्याला मुक्कामाची सोय काय आहे, त्यासाठी आपलं नातेवाईकाचं घर असेल तर आपल्याला किती दिवस त्यांच्याकडे थांबायचं आहे, त्यांच्या घरामध्ये आधी किती गर्दी आहे लोकांची, आपली सोय होईल की नाही, मग आपल्याला आपल्या ऑफिसच्या कामासाठी कसं जायचं आहे, लॉजमध्ये थांबायचं आहे का, बाहेर थांबायचं आहे का, अशा अनेक गोष्टींचा. म्हणजे एक नुसतं मुंबईला जायचं आहे, 8 दिवस राहायचं आहे, 5 दिवस राहायचं आहे, तर आपल्याला किती प्रकारच्या उपायांची किंवा किती प्रकारची तयारी करावी लागते. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारच्या तयारीत आपल्याला कमतरता भासली तर त्यांना अडचणीचं आपल्याला होईल. म्हणून आपल्याला आपल्या खाजगी जीवनामध्ये विशिष्ट प्रकारच्या गोष्टींचा विचार करायचा असेल तर तो अशा पद्धतीने आराखडा तयार करून करावा लागतो. मग इथे तर आपण संशोधनाच्या आराखड्याबद्दल चर्चा करतो आहे. संशोधन जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहे आणि दररोज संशोधन होत आहे, लक्षावधी संख्येने संशोधन होत आहे. आणि त्यामध्ये आपण संशोधनाची निवड करतो आहे किंवा विषयाची निवड करतो आहे. सातत्याने रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा जो भाग आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधन विभाग, हा कंटिन्युअसली कुठल्या ना कुठल्या गोष्टींवर संशोधन सुरू असतं. मोठ्या मोठ्या प्रमाणात लॅबोरेटरीज तिथे आहे. कोरोनाच्या संदर्भामध्ये आपण वुहानच्या लॅबमध्ये हा विषाणू तयार झाल्याचं म्हणतोय, म्हणजे याचा अर्थ तिथे लॅब आहे. म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नॅचरल सायन्सेसमध्ये आणि सोशल सायन्सेसमध्ये सातत्याने मल्टिंगल व्ह्यूने संशोधनाची प्रक्रिया कंटिन्युअसली सुरू आहे आणि सुरू राहणार आहे. आता या सर्व प्रक्रियामध्ये, ह्या सर्व स्थितीमध्ये आपल्याला सुद्धा संशोधन करायचं असेल तर आपल्याला विषय निवडीपासून तर त्या विषयापासून आपल्याला कोणत्या प्रकारच्या कसे निष्कर्ष आणि काय आपल्याला आउटपुट देता येऊ शकतं या संदर्भात आपल्याला फर्स्ट टू लास्टपर्यंत विचार करावा. A to Z पर्यंत आपण त्याला म्हणतो तसा विचार करावा लागतो. आणि म्हणून संशोधन आराखड्याची काय गरज आहे, म्हणजे घर बांधायचं असेल तर आपल्याला
असं म्हणता येणार नाही की इंजिनिअरकडे जाऊन प्लॅन काढण्याची काय गरज आहे. आणि म्हणून घर बांधायचं असेल तर प्लॅन गरजेचाच आहे. प्लॅन जर नसेल तर मग आपल्याला घराचं नीट असं बांधकाम करता येणार नाही. भूकंपामध्ये आपलं घर पडू शकतं किंवा मध्येच आपला स्लॅब कोसळू शकतो, भिंतीला तडे जाऊ शकतात. घरामध्ये कोणत्या कॉलममध्ये किती स्टील वापरायचं आहे, किती जाडीचं वापरायचं आहे, किती वजनाचं वापरायचं आहे, किती रेतीच्या याच्यामध्ये किती सिमेंटच्या गोण्या टाकायच्या आहे, याचं प्रमाण आपल्याला माहिती राहणार नाही. आणि म्हणून घर हा इंजिनिअरच्या मार्गदर्शनानुसारच बनवावं लागतं. घर बांधण्यासाठी नवखा माणूस, कोणीही माणूस घर बांधू शकत नाही. विटांवर विटा ठेवणं हा प्रकार नसतो. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुभवी मिस्त्रीची, अनुभवी गोवंड्याची आवश्यकता असते. आणि म्हणून कोणत्याही कामाचा अनुभव ज्या व्यक्तीकडे आहे त्याच व्यक्तीकडे आपण जाऊ शकतो. आपण जर आजारी पडलो तर आपल्याला सुद्धा आजाराच्या नुसार डॉक्टरांकडेच गेलं पाहिजे. हृदयविकाराचा आजार आहे तर आपण ऑर्थोपेडिककडे जाणार नाही. हाडांच्या डॉक्टरकडे आपण जाऊ शकत नाही तर आपल्याला MD मेडिसिनकडेच जावं लागणार आहे. एखाद्या हातापायाचा शरीराचा तुकडा कापून काढायचा आहे आपल्याला तर MD मेडिसिनकडे जायची गरज नाही, आपल्याला सर्जनकडे जावं लागणार आहे. म्हणजे अशा रीतीने आपल्याला मानवी आजारांच्या संदर्भामध्ये सुद्धा कशा पद्धतीने आजाराचं निदान होईल आणि आजारावर कशा पद्धतीने उपचार होईल, कुठे होतील, त्याला किती खर्च लागेल, त्याला किती कालावधी लागेल, याचं सुद्धा नियोजन असतं. म्हणजे मेडिकल डिझाईन ज्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे याला वैद्यकीय आराखडा आजाराच्या संदर्भातला असं म्हणता येईल. म्हणजे संशोधनामध्ये ह्या जसं प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या प्रत्येक घडामोडींचा आराखडा असतो असं आपल्याला म्हणता येईल, त्या पद्धतीने संशोधन आराखड्याची सुद्धा आवश्यकता असते. जर आराखडा संशोधनाचा आपण तयार केला ना तर संशोधन भरकटेल, त्याचे निष्कर्ष आपल्याला योग्य त्या पद्धतीने भेटणार नाही, त्याच्यावर आपल्याला योग्य त्या पद्धतीच्या उपाययोजना करता येणार नाही. आणि असं संशोधन कालमर्यादेच्या मर्यादेमध्ये जर नसेल तर ते संशोधन पूर्णच होणार नाही, ते भटकत राहील. म्हणजे अशा रीतीने अमर्यादा त्या संशोधनाला येईल. कालमर्यादा जर नसेल तर ते संशोधन कधीही पूर्ण होणार नाही आणि त्या संशोधनातले योग्य ते निष्कर्ष आपल्याला काढता येणार. आणि म्हणून योग्य अशा संशोधन आराखड्याची काय गरज आहे, कशी आवश्यकता आहे, यासाठी आपण या PPTमध्ये काही मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला अचूक निष्कर्षांची कल्पना येण्यासाठी आपल्याला संशोधन आराखड्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या संशोधनामधून आपल्याला कोणत्या प्रकारच्या ध्येयापर्यंत उद्दिष्टपूर्ती करायची आहे, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची तंत्र, टेक्निक्स आपल्याला आवश्यकता आहे, कोणत्या प्रकारची तंत्र व साधने आपल्याला वापरायची आहे, हे सुद्धा ठरवावं लागतं. संशोधन आराखड्याच्या आवश्यकतेमध्ये या बाबीचा अंतर्भाव करावा लागतो. त्यानंतर श्रम, शक्ती, पैसा यांचा सुद्धा आपल्याला पर्याप्त वापर करता आला पाहिजे. यासाठी सुद्धा संशोधन आराखड्याची आवश्यकता आहे. म्हणजे किती कालावधी लागेल, किती श्रम लागतील, किती पैसा लागेल, याचा सुद्धा पर्याप्त वापर आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून संशोधन आराखड्याच्या आवश्यकतेमध्ये या महत्त्वाचा मुद्दा हा आहे. त्यानंतर जो डाटा आपण कलेक्ट केलेला आहे आपल्या समस्येच्या अनुषंगानं, त्याचं विश्लेषण आपल्याला कसं करायचं आहे, ते आपल्याला ग्राफच्या मार्फत करायचं आहे का, आकृत्या काढायच्या आहेत का, म्हणजे आपलं संशोधन लोकांना समजण्यासाठी कशा सोप्या पद्धतीने आपल्याला त्याची मांडणी करता येणार आहे, त्याचं ॲनालिसिस करता येणार आहे. म्हणून चित्रमय पद्धतीने, आलेख पद्धतीने किंवा मग व्याख्या किंवा डाटाच्या स्वरूपामध्ये किंवा सरासरीच्या स्वरूपामध्ये, या पद्धतीने आपल्याला ह्या संशोधनाचं विश्लेषण कसं करता येईल, म्हणून तथ्य आणि विश्लेषणाच्या पद्धती या आराखड्यामध्ये अंतर्भूत होणं गरजेचं आहे. त्यानंतर आदर्श रूपरेषा, मॉडर्न अशा पद्धतीचं एक मॉडेल या रूपरेषेच्या आपल्याला संशोधन आराखड्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे एक व्यवस्थितपणे आउटलाईन जी आहे, मॉडेल आउटलाईन
आपल्याला संशोधन आराखड्यासाठी आवश्यक असते. म्हणजे या 5 गोष्टी जर आपण संशोधन आराखडा तयार करण्यासाठी वापरल्या, या संशोधनाचे आराखडा तयार करण्यासाठी याचा उपयोग केला, तर आपल्याला असं लक्षात येईल की आपला जो आराखडा आहे तो आराखडा अत्यंत महत्त्वाचा आहे, किंवा संशोधनाच्या आराखड्यामध्ये या 5 गोष्टींचा अंतर्भाव होणं ही अट आहे. म्हणून या 5ही बाबींचा आपण जरा विस्ताराने विचार केला तर आपल्याला या प्रत्येक मुद्द्याच्या विश्लेषणामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की अचूक निष्कर्षांसाठी आपल्याला संशोधन आराखड्याची आवश्यकता असते. संशोधनाचा आराखडा हा संशोधन विषयाला एक निश्चित दिशा प्राप्त करून देत असतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की आराखडा तयार करायचा आहे घराचा, तर आपल्याला योग्य ते घर कसं उभं राहील यासाठी आराखडा बनवावा लागतो. डिझाईन कसं असेल, म्हणजे त्याचं फ्रंट कसं असेल, बॅक साईड कशी असेल, राईट साईड लेफ्ट साईड कसे असेल, कुठे बाल्कनी असेल, कुठे गॅलरी असेल, आणि त्या गॅलरीमध्ये कशा पद्धतीचं डिझाईन असेल, या पद्धतीला एक आपण ठरवलेला आहे. त्या पद्धतीने आपला जो आराखडा आहे तो आपला आराखडा तयार होतो. म्हणून संशोधनाच्या संदर्भातही एक वेगळी दिशा आपल्याला, विशिष्ट दिशेसाठी आपल्याला संशोधन आराखड्याची आवश्यकता असते. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आराखड्यामध्ये संशोधनाविषयीची माहिती असते. आराखड्यामध्ये संशोधकाला आपले निष्कर्ष किती अचूक व बिनचूक काढता येतात याचा सुद्धा अंदाज करता येऊ शकतो. आराखडा जर नसेल तर संशोधकाला ज्या अभ्यास पद्धतीचा उपयोग करून घ्यायचा असतो त्याच्या मदतीने उपलब्ध होणारी तथ्ये व तथ्यांचा आधार घेऊन काढलेले जे निष्कर्ष असतात ते बिनचूक ठरत नाहीत, किंवा ते अचूक ठरतील की नाही याबद्दल सुद्धा शंका येऊ शकते. आणि म्हणून तथ्य बिनचूक येण्यासाठी, अचूक येण्यासाठी आपल्याला अत्यंत मॉडेल अशा संशोधन आराखड्याची आवश्यकता असते. त्यानंतर तंत्र व साधन यामधून सुद्धा आवश्यकता आहे आराखड्याची. संशोधन विषय ठरल्यानंतर की संशोधनाची जी समस्या आहे, प्रॉब्लेम ऑफ रिसर्च जे आहे ते एकदा ठरलं की त्यासंबंधी आपल्याला माहिती मिळवणं हे मुख्य काम असतं. उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्याच्या आत्महत्येचा विषय आहे, तर शेतकऱ्याच्या आत्महत्या हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम एकदा तुम्ही निश्चित केला, याच्यावर आपल्याला संशोधन करायचं, याच्यावर आपलं निश्चित मत ठरलं, तर मग त्या संदर्भामध्ये आपण माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. जर विषयच ठरला नसेल, समजा गावाला जायचं म्हटलं, नुसतं गावाला जायचं असं म्हणायचं आहे का आपल्याला? कोणत्या गावाला जायचं हे ठरवावं लागेल. त्यातून कोणत्या बसमध्ये बसायचं आहे, त्या गावाला जाते की नाही ती बस, ती ठरवावं लागेल. तसं संशोधनाचं आहे की विषय ठरवावा लागेल, आणि मग त्या अनुषंगाने आपण त्याची भूतकाळातील वर्तमान काळातील माहिती जमा करूया, आणि मग भविष्यामध्ये त्या विषयाच्या संदर्भामध्ये काय प्रश्न निर्माण होणार आहे, त्याचे काय निष्कर्ष निघतील, आणि त्या संदर्भामध्ये ज्या समस्या असतील त्याची उत्तरं कशी द्यावी लागतील, त्या संदर्भामध्ये आपल्याला उपाययोजना कशा कराव्या लागतील याच्या सूचना आपल्याला या समस्येच्या अनुषंगाने करता येऊ शकतात. म्हणून ती जी माहिती आहे ती माहिती वस्तुनिष्ठ असली पाहिजे, अचूक असली पाहिजे, तरच आपल्याला त्याचे निष्कर्ष जे आहेत ते निष्कर्ष अचूक आणि वस्तुनिष्ठ देता येऊ शकतील. त्यासाठी माहिती मिळवण्यासाठी कोणती तंत्र आणि साधनं वापरायची आहेत याचा सुद्धा विचार करणं आपल्याला संशोधन आराखड्याच्या आवश्यकतेमध्ये गरजेचं असते. म्हणजे माहिती मिळवण्यासाठी कोणते तंत्र असतात जे मी तुम्हाला मागे सांगितलं, किंवा प्राथमिक तथ्य जे असतात, प्राथमिक स्तरावरची माहिती मिळवायची असेल तर आपल्याला प्रश्नावलीचा वापर करावा लागतो. प्रश्नावलीचे अनेक प्रकार असतात, अनुसूची असते, निरीक्षणं असतात, आणि त्यानंतर दुय्यम साधनं असतात. आधीच या विषयावर कोणी संशोधन केलं असेल तर त्या संशोधनाची माहिती पेपरमध्ये एखाद्या तज्ज्ञांनी त्याबद्दल लेख लिहिले असतील, त्या संदर्भातली माहिती, किंवा एखादा पायलट
प्रोजेक्ट कोणी कंप्लीट केला असेल तर त्या पायलट प्रोजेक्टमध्ये असणारी त्या विषयाच्या अंतर्गतली माहिती संदर्भ म्हणून आपण घेऊ शकतो. एखाद्याने MPhil PhD केलं असेल तर त्या विषयाच्या अनुषंगाने त्याचा संदर्भ आपण घेऊ शकतो. म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम स्रोत जे असतात त्या अनुषंगानं आपण त्या विषयाची माहिती मिळवू शकतो. म्हणजेच आपल्याला तंत्र साधनासंबंधीचं पूर्वविचार करणं या संशोधन आराखड्यासाठी फार आवश्यक असतं. त्यानंतर तिसरा जो भाग आहे, श्रम, शक्ती, पैसा यांचा पर्याप्त वापर. संशोधन आराखडा जाणीवपूर्वक तयार केला, त्याला आपण पूर्वनियोजित स्वरूप प्राप्त करून दिलं. म्हणजे जसं मी तुम्हाला असं म्हटलं की घराच्या संदर्भात आपण आधी आराखडा तयार करतो, घर तयार करत नाही. घर तयार केल्यानंतर मग आराखडा तयार करतो असं म्हणता येतं. आधी त्याचा आराखडा तयार करावा लागतो, डिझाईन तयार करावं लागतं. त्यानंतर मग आपल्याला त्याला नियोजित रूप असं देता येऊ शकतं. त्या पद्धतीने संशोधनाच्या आराखड्यामध्ये तो आराखडा तयार करत असताना अभ्यासाचा विषय नीट समजून घ्यावा लागतो. पुन्हा उदाहरण, शेतकऱ्याच्या आत्महत्येचं किंवा डाकिन प्रथेचं. जोपर्यंत तो विषय आपल्याला लक्षात येत नाही किंवा विषय आपण गृहीत धरत नाही किंवा तो विषय आपण फिक्स करत नाही, तोपर्यंत त्या विषयाच्या अभ्यासाचा हेतू, त्याचा मोटिव्ह, त्याचा ऑब्जेक्ट काय आहे हे ठरवता येत नाही. आणि या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला किती वेळ लागेल, किती पैसा लागेल, किती श्रम लागतील या संदर्भातली तंत्र आणि साधनं याचा विचार करावा लागतो. हे सर्व परिपूर्ण असल्यामुळे संशोधकाला भेडसावणाऱ्या ज्या अडचणी असतात त्याच्या अडचणी कमी होत असतात किंवा त्या अडचणींची जी तीव्रता आहे ती तीव्रता कमी होत असते. आणि म्हणून संशोधनाच्या आराखड्यासाठी आपल्याला श्रमाचं, पैशाचं आणि वेळेचं यांचं सुद्धा नियोजन करावं लागतं. त्यानंतर डाटा ॲनालिसिस, तथ्य विश्लेषणाच्या संदर्भामध्ये संशोधन आराखडा आवश्यक असतो किंवा संशोधन आराखड्यासाठी हे डाटा विश्लेषणाची एक नेसेसिटी आहे, आवश्यकता आहे. संशोधनकर्ता संबंधित विषयाची माहिती संकलित केल्यानंतर, म्हणजे ती माहिती संकलित करण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की आपण प्रश्नावलीचा, अनुसूचीचा, निरीक्षणाचा, प्राथमिक आणि दुय्यम स्रोत यांचा उल्लेख केलेला आहे की याच्या माध्यमातून तो माहिती संकलित करत असतो, त्या तथ्यांचा शोध घेत असतो. शोधलेल्या तथ्यांचं जे वर्गीकरण आहे, ते क्लासिफिकेशन जे आहे ते वर्गीकरण तो करतो, त्याला सांकेतीकरण करतो किंवा स्तंभीकरण करतो, आलेख तयार करतो त्याच्या माध्यमातून, आणि त्यानंतर त्याचं विश्लेषण करतो. अर्थात हे तथ्य विश्लेषणाचे कार्य योग्य रीतीने करणे फार आवश्यक असते. संशोधन आराखडा जर नसेल तर तथ्यांच्या ढिगाकडे बघून संशोधक गोंधळून जाण्याची शक्यता असते. जर मी तुम्हाला म्हटलं की गावाकडे जायचं आहे, मग बसस्टँडवर तुम्ही गेलात, म्हणजे तुमचा उद्देश आहे फक्त गावाकडे जायचं, पण बसस्टँडकडे गेलात तुम्ही तर 10, 20, 50 बसेस तिथे बस अड्ड्यावर लागलेल्या आहे. मग प्रत्येक बसमध्ये बसणार का आपण गावाला जायचं आहे म्हणून? त्या 50 बसपैकी आपल्याला मुंबईला जाणारी नेमकी कोणती बस आहे, त्या 50 पैकी ती एकच बस असणार आहे, ती त्याच वेळेवर असणार आहे, त्या वेळेचं तिचं तिकीट तेच असणार आहे, ते शोधावं लागेल. तसं संशोधकाचं आहे की जर तुम्हाला तथ्यांचं विश्लेषण करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला संशोधनाचा आराखडा निश्चित असला पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. म्हणजे जसं 50 बसेस बघून आपण गोंधळून जाऊ शकतो, तसं संशोधकाने तथ्य जमा करताना ढिगभर कागद जमा केले, ढिगभर पेपर आहे, ढिगभर संशोधन प्रबंध आहेत, MPhilचे प्रबंध आहेत, प्रश्नावली आहे, अनुसूची आहे, निरीक्षण आहे. म्हणजे संशोधनाची सगळा जो डाटा आहे तो वेगवेगळ्या स्वरूपात त्याच्यात पडून आहे, परंतु आराखडाच नाही आहे, तर तो कशा पद्धतीने त्याचं विश्लेषण करणार आहे. आणि म्हणून तथ्यांच्या विश्लेषणासाठी संशोधनाची रूपरेषा फार आवश्यक आहे, संशोधन आराखड्याची फार गरज आहे. आणि म्हणून
त्या संशोधन आराखड्यामध्ये समस्येचं निराकरण केलं की समस्या गृहीत धरलेली आहे, समस्या निश्चितीकरण झालेलं आहे, त्याचा हेतू निश्चित झाला आहे, त्याचे गृहीतकं निश्चित झाले आहे, त्यानुसार तो डाटा जमा झाला आहे आणि त्यानुसार संशोधनाच्या टायटलप्रमाणे त्या डाट्याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे, त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे, त्याचं टॅब्युलेशन करायचं आहे, त्याचं कोडिंग करायचं आहे आणि त्यातून आपल्याला म्हणून संशोधनाची आवश्यकता आहे, आराखड्याची आवश्यकता आहे तथ्य विश्लेषणासाठी. आणि म्हणून ही जी गुंतागुंत आहे, हा जो गोंधळ आहे, हा संशोधकाचा होऊ नये म्हणून संशोधन आराखड्याची गरज आहे. म्हणून अत्यंत संयमाने व विचारांती संशोधकाला तथ्यांचं विश्लेषण करणं गरजेचं असतं. जोपर्यंत त्याला संशोधनाचा आराखडा समजत नाही तोपर्यंत त्याला समस्येच्या अनुषंगानं तथ्यांचं विश्लेषण करता येत नाही आणि तथ्यांच्या विश्लेषणावरच त्या संशोधनाची निष्कर्ष अवलंबून असतात. म्हणजेच करेक्ट प्रॉब्लेम्स, करेक्ट ऑब्जेक्टिव्ह, करेक्ट हायपोथेसिस, करेक्ट डाटा कलेक्शन आणि करेक्ट कन्क्ल्युजन्स अँड करेक्ट मेजर्स ही एक सिरियल आहे. या सिरियलप्रमाणे आपल्याला संशोधनाच्या आराखड्यानुसार तथ्यांच्या विश्लेषणाचं महत्त्व आराखड्यामध्ये किती आहे हे आपल्याला समजून घेता येईल. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे आदर्श रूपरेषा. समस्या निश्चित केल्यानंतर त्या संबंधी निष्कर्ष मांडून त्या संबंधी अधिकाधिक माहिती उपलब्ध करून देणे महत्त्वाचं असतं. तेव्हा त्या समस्येची गुंतागुंत कशा पद्धतीने सोडवता येईल या संबंधीचा पूर्वविचार असणे आवश्यक आहे. समस्येच्या सर्व अंगांचा विचार करताना त्या समस्या संबंधीचे चित्र डोळ्यासमोर असले पाहिजे. त्यासाठीच संशोधनाचा आराखडा महत्त्वाचा असतो. जसं मी तुम्हाला पुन्हा शेतकऱ्याच्या आत्महत्येचं आणि डाकिन प्रथेचं उदाहरण देतोय की समस्या तुमच्या डोळ्यासमोर आहे. दोन समस्या आहेत, दोघेही समस्या सामाजिक समस्येचा प्रश्न आहे किंवा सामाजिक समस्या आहे. या सामाजिक समस्येचं अध्ययन करण्यासाठी तुम्हाला रूपरेषा तयार करायची आहे, आराखडा तयार करायचा आहे आणि त्या आराखड्याचा उद्देश काय आहे तर या समस्येचा उकल केला पाहिजे. तो उकल करताना जसं जसं तुमचं त्या समस्या सोडवण्यासाठी अभ्यास पुढे सरकतो, प्रश्नावली तुम्ही विचारतात, वेगवेगळ्या त्या प्रश्नाच्या संबंधित असणारे अनेक घटक असतात. जसं शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या संदर्भातले कोणकोणते घटक असतात तर शेतकऱ्याने आत्महत्या का केली हा प्रश्न जेव्हा आपण उपस्थित करतो तेव्हा त्याच्या कुटुंबाची आपण मुलाखत घेतो. कुटुंबातले लोक सांगतात की त्याला कर्ज मोठ्या प्रमाणात झालं होतं किंवा त्याला कर्ज फेडण्याचं मोठं टेन्शन होतं किंवा शेतीमध्ये फार नुकसान झालं, शेतीमध्ये दुबारा तिबारा पीक झालं, त्याच्यामुळे त्याने आत्महत्या केली. मग बँकेकडे जाणार आपण. ज्या बँकेकडचं कर्ज असेल त्या बँकेकडे जाऊन आपण त्या अधिकाऱ्याशी चर्चा करणार. तो पण घटक आहे की तुम्ही कर्ज वसुलीसाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्याचा धाक दाखवला का, त्याला तुम्ही जेलमध्ये बंद केलं का. त्यानंतर सरकारी जो घटक आहे शेतकऱ्याच्या संदर्भातला, त्या जिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल, प्रांत असतील, यांच्या संदर्भातला सरकारी जो नियम आहे किंवा सरकार ज्या पद्धतीने या प्रश्नाकडे पाहते आहे त्याला आपण प्रश्न विचारूया. त्यानंतर काही स्वयंसेवी संस्था या संदर्भात काम करतात, त्या कार्यकर्त्यांना आपण प्रश्न विचारूया. म्हणजे अशा रीतीने एकच प्रश्न आहे, त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अनेक प्रकारचे घटक आहेत. या घटकांची वेगवेगळी ओपिनियन आहेत आणि त्या ओपिनियनमधून मग आपण त्या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत आणि या चारही प्रश्नांच्या वेगवेगळ्या उत्तरातून आपल्याला योग्य असा निष्कर्ष काढून त्या समस्येपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्या समस्येचं नेमकं काय उत्तर आहे ते आपल्याला उपायांच्या माध्यमातून त्या संशोधनाच्या अंती आपल्याला द्यायचं आहे.
ज्याचा उपयोग समाजाला आणि सरकारला धोरण बनवण्यासाठी होऊ शकतो. तीच परिस्थिती डाकिन प्रथेच्या संदर्भामध्ये आहे की डाकिन प्रथेची निर्मिती कशी झाली, कोणाला डाकिन म्हणून काढलं जातं, त्याच्यासाठी पोलीस पाटलाची भूमिका काय, पोलीस स्टेशनची भूमिका काय, समाजातल्या नेत्यांची भूमिका काय आहे, त्याच्या डाकिन ज्याला काढलेला आहे त्याच्या घराच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांची भूमिका काय, गावकऱ्यांची भूमिका काय आहे, या सर्व प्रश्नांवरून त्याचा भूतकाळातला वर्तमान काळातला विचार करून त्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचतो, त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचतो आणि ही प्रथा वाईट आहे चांगली आहे या संदर्भात आपण निष्कर्षापर्यंत पोहोचतो. ती वाईट असेल तर तिला बंदोबस्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्या उपाययोजना सुचवतो आणि सुदृढ समाज व्यवस्था कशी निर्माण होईल यासाठी आपल्या संशोधनाचा उपयोग या सुदृढ समाज व्यवस्थेच्या निर्मितीसाठी होऊ शकतो. म्हणजे अशा रीतीने आपल्याला आदर्श रूपरेषा जर असेल तर संशोधनाच्या आराखड्याची या 5 गोष्टींसाठी आवश्यकता आहे. म्हणून संशोधनाचा आराखडा नसेल, जे जसं आपल्या गावाला जाण्याचं उद्देश किंवा गावाचं नाव माहिती असलं पाहिजे, तसं संशोधन करत असताना आपल्याला संशोधन कोणत्या विषयावर करता हे ठरलं गेलं पाहिजे, तरच आपल्याला संशोधनाचा योग्य असा आराखडा तयार करता येऊ शकतो. म्हणून आराखड्याची काय आवश्यकता आहे, तर आपल्याला संशोधनाची जी विषयाच्या संदर्भातली संशोधनाची जी वाटचाल आहे ती सिस्टमॅटिकली झाली पाहिजे, टप्प्याटप्प्याने सायंटिफिकरित्या ती झाली पाहिजे आणि म्हणून संशोधन आराखड्याची आवश्यकता सांगितली जाते. संशोधन आराखड्याच्या आवश्यकतेसाठी या 5 घटकांची आवश्यकता आहे. हे 5 घटक आपल्याला प्रत्यक्षामध्ये संशोधनात उतरवायचे असतील तर संशोधनाच्या आराखड्याची गरज आहे. नेसेसिटी ऑफ रिसर्च आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्रहो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने भेटूया की चांगल्या संशोधन आराखड्याची कोणती वैशिष्ट्ये असतात. ती वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. कोरोना काळामध्ये आपण घरी आहात, घरीच थांबा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.